ओ अनिल परब, अनिल परब, तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून रोज फिरते. काय ग तुझी ही भाषा. आणखी पुन्हा बघा, तुमच्यासारखे पोपट पंडित मी खूप बघितले आहेत. तुम्ही मला काय सांगणार. काय ग तुझी ही भाषा. दिवसा दिवसाला पक्ष बदलणाऱ्या या अशा पानचट नेत्यांच्या काळात आपण मित्र हो जगतो आहोत. हे तुमचं, आमचं आणि अख्ख्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हे लक्षात घ्या. राजकीय क्षेत्राचा इतिहास राहिलेल्या या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण सारख्या लोकनेत्यांची यावेळी या क्षणाला मित्र हो अनेकांना महाराष्ट्रात नक्कीच आठवण होत असेल. विधान भवनाच्या सभागृहाची गरिमा पायदळी तुडवणारे असे हे वाचाळवीर आणि गचाळ राण्यांनी आपापल्या प्रचार सभांमधली गलिच्छ भाषा आता थेट मित्र हो सभागृहापर्यंत आणून पोहोचवली आहे. ज्या पक्षात जातात त्या पक्षाचे डमरू वाजवणाऱ्या चित्रा वाघ पुढे आणखी काय यांना म्हणायचं. आणखी काय त्या म्हणतात बघा मित्र हो. बायकांना म्हणे हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेऊ नका म्हणजे नेमकं काय. हलक्यात घेऊ नका. वा क्या बात है. काय ग तुझी ही भाषा. काय ग तुझी ही भाषा म्हणण्याची वेळ आमच्या सर्वांवर मित्र हो आली आहे. आणि यासाठीच स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्यासाठी आतुर झाल्या होत्या का स्त्रिया. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावला हे ठीक आहे, योग्य आहे, प्रगती होईल. परंतु प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना दोन्ही खांदे समांतर वेगाने चालावेत ना. पण एक खांदा डोक्याच्या वरून चालताना दिसत आहे. तेव्हा या महिलांना काय म्हणायचं बघा. इतक्या खालच्या पातळीची भाषा ही झोपडपट्टीलाही लाजवणारी आहे. मित्र हो, हे असं अधिवेशन, या वर्षीचं हे अधिवेशन बघण्यासाठी आपण जिवंत आहोत का हा प्रश्न आहे. या वर्षीसारखं अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण यापूर्वी महाराष्ट्रात कधीच बघितलं नसेल. या अधिवेशनाच्या अगदी पहिल्या आठवड्यापासूनच भाषेचा स्तर पाताळात घुसला आहे, लक्षात घ्या. मित्र हो, नीट समजून घ्या. शेवटी हा तमासगीर प्रकार कशासाठी सुरू आहे हे लक्षात घ्या. ऐका, यामागे सत्तेचं काय षडयंत्र आहे ते आधी समजून घेणं सर्वांना गरजेचं आहे मित्र हो. सध्या महाराष्ट्रातील मोठमोठे मुद्दे डोळ्यांपुढे आहे. या मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नसल्याने हा खडा तमाशा सुरू आहे. ही नेत्यांची फौज नाही तर एखाद्या तमाशाचा फड वाटायला लागला आहे मित्र. महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी, गहन प्रश्नांपासून जनतेला दूर ठेवण्यासाठीचे हे नाठाळ उद्योग आहेत. महिलांच्या सुरक्षेची आणि महिलांच्या उत्थानासाठीची भाषा करणाऱ्या या महिला नेत्यांची भाषा इतक्या खालच्या पातळीवर गेल्याचे पाहून या नेत्यांना काय म्हणावं शब्द सापडत नाही मित्र. काही काळ आधी उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या आसनापुढे पाया पडू द्या अशी विनंती करणाऱ्या चित्रा वाघ त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्रावर आज टीका करताना दिसतात. अरे, त्या नेतृत्वाखालीच मीठ खाऊन तुम्ही त्या मिठाला विसरत आहात. तुम्ही दिवसागणिक पक्ष बदलवत असता. तासाला म्हटलं तरी चालेल. तुमच्या मागे आम्ही देखील सैराट होऊन धावायचं का तुमच्या पुढे, तुमच्या मागे, हा सवाल आहे. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असला पाहिजे मित्र हो. पण समस्त जनता मात्र शहाणी झाली आहे. शहाणपण ठेवून एकाच ठिकाणी ती उभी आहे. गिरगिट फक्त तुम्ही आहात. तुमच्या सोबत जनता आता फिरणार नाही. या अशा तुमच्या नासलेल्या भाषेच्या स्तरामुळेच तुमचेच समर्थक तुमच्यापासून दूर जातात. हे तुम्हाला का कळत नाही. जेव्हा सोशल नेटवर्क अस्तित्वात नव्हतं तेव्हा एक वेगळी गोष्ट होती. परंतु तुमचा एक शब्द दररोज महाराष्ट्राच्या कानावर जातो. तुमची भाषा, तुमची शरीर भाषा, तुमचे हातवारे, तुमचा असा पानचट अभिनय
असा तुमचा पानचट अभिनय बघायला जनता दररोज स्क्रीन पुढे असते, हे का विसरता आहात तुम्ही? तुम्ही तुमच्यामध्ये केलेला संवाद कसला डोंबल्याचा, अगदी गल्ली छाप ही तुमची भाषा ऐकून गावागावातील चावडीवर बसून लोक तुमची खिल्ली उडवत असतात, हे लक्षात घ्या. कारण आज प्रत्येकाच्या हातात मित्रहो स्मार्टफोन आहे. मग यांच्यावर, या नेत्यांवर लोक जोक्स तयार करतात. यांचे सोशल मीडियावर उपलब्ध असलेले फोटो व्हिडिओ घेऊन ते पुन्हा डायलॉग सहित पुन्हा यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात. तुम्ही ते बघत असाल तेव्हा तुम्हाला त्याचं काहीच वाटत नसावं का? अर्थात या नेत्यांना फक्त महाराष्ट्रच नाही, भारतच नव्हे तर समस्त जगभर लोक बघतात. अमेरिकेत असणाऱ्या महाराष्ट्र मंडळाला तुमचा फार अभिमान वाटत असेल का या गोष्टींचा? काय सांगत असतील तिथल्या स्थानिकांना ते? हा आमचा देश आहे, असा आमचा महाराष्ट्र आहे, असे आमचे तिथले पुढारी नेते आहेत. पूर्वी मी एक व्हिडिओ केला होता, ते सदाभाऊ खोत एका प्रचार सभेमध्ये शरद पवारांच्या व्यंगावर बोलले होते. दुसरं काही बोलण्यासारखं नाही का? तेव्हा मंचावर खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मित्र. आणि ते दुसरे नितेश राणे तर अगदी सकाळी उठल्यापासून मान मर्यादा सोडून बोलतात. तुम्ही ऐकलाय. त्यावर पुन्हा संजय राऊत व्यक्त होतात सकाळी. दिवसभर हा अख्खा महाराष्ट्र याच मनोरंजनात सध्या गुंतला आहे मित्र. मग त्या सुषमाताई अंधारे तुमच्या या सगळ्या भारुडावर उत्तर देत बसतात. काहीच मर्यादा शिल्लक राहिलेली दिसत नाही, काहीच नाही. आणि पत्रकार देखील इतर प्रश्न सोडून मग या अशा चिल्लर विषयांवर प्रश्न करतात, वेळ वाया घालवतात त्यांचा आणि जनतेचा. तो त्याची खरडपट्टी काढतो, ती त्याची उधळपट्टी करते. दिवस रात्र 24/7 हे असंच दिवस रात्र घडत असतं मित्र. हे असाच तमाशा सुरू असतो. महागाईवर कोणी बोलायला तयार नाही. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हवेतच विरला. विसरले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण योग्य न्यायाच्या दिशेने जात आहे की नाही त्यावर चर्चा शून्य आहे, शून्य. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर एकाही नेत्याचा चकार शब्द नाही. अशा आणखी कित्येक समस्यांनी सध्या महाराष्ट्र ग्रासला आहे मित्रहो. या सर्व ज्वलंत प्रश्नांवर पांघरून घालण्यासाठी यांच्या स्वप्नात औरंगजेब येतो. दिशा सालियानला 5 वर्षांनंतर जिवंत करण्याचा हा पाताळ यंत्री प्रयोग सुरू आहे मित्र. मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी ही उठाठेव सुरू आहे अशी चर्चा आहे. अरे तुम्ही एक दुसऱ्याला नागडं करण्यासाठी आम्हा सामान्य माणसांना का छळता आहात? पाहिलं तुम्ही त्या नागपूरच्या दंगलीमुळे नागपुरात संचारबंदी लागली आहे. आज तागायत कर्फ्यू आहे. शेकडो दुकानदारांचं काय झालं असेल? शेकडो दुकानदारांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. आणि त्याहीपेक्षा बघा, दररोज रस्त्यावर दुकान थाटून आपल्या चिलापिलांना पोसणारे व्यावसायिक, लहान लहान व्यापारी घरी बसले आहेत मित्र. तुमच्या सत्तेच्या स्वार्थासाठी सामान्य जनतेचा छळ करणाऱ्यांनो, दिवस बदलतील हे लक्षात घ्या. नव्या पिढीच्या नजरेत तुम्ही नेस्तनाबूत होत आहात. तुमची चिरफाड होत आहे हे लक्षात घ्या. तुम्ही स्वार्थासाठी अगदी भ्रमिष्ट झाले आहात. धर्मांधतेकडे नेणारा तुमचा हा प्रवास अतिशय 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 विषारी असा आहे, जहरी आहे. किळसवाणी तुमची ही भाषा. महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या या घटनेचा काळ महाराष्ट्र कधीच विसरणार नाही हे लक्षात घ्या. काय चाललंय? असो, वाईट वाटतं, फार वाईट वाटतं मित्र हो. आज या विषयात एवढंच. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो. कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि मित्र हो, तुमच्या या हक्काच्या या रिनेश रंजन चॅनलला तुम्ही फार चांगला प्रतिसाद देत आहात. अगदी अल्पशा सुविधेत मी अगदी साध्या पद्धतीने आपल्या पुढे दररोज येत असतो नवनवीन विषय घेऊन.
मित्रहो, या चॅनलला तांत्रिकदृष्ट्या आणखी प्रगत करण्यासाठी तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे, फार आवश्यकता आहे. आपल्या स्क्रीनवर जॉईन बटनला टच करा मित्रहो. जॉईन बटन टच केल्यावर अगदी अल्प अशा शुल्कात तुम्ही आपल्या चॅनलचे सदस्य होऊ शकता. विचार करा आणि अवश्य सहकार्य करा. पुन्हा भेटू मित्रहो नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.